अगं काय चाललंय काय चाललंय काय गंगे गंगे काय चाल कुणाशी बोलतेस तू? कोणी नाही मग दार का ना उघडा? उघडते ना उघडते. अगं दार उघड म्हणतो ना. उघडते ना. आता तुझ्या तर बापरे काटेखाली जमा बसला तर खाट खालीच यायची. उघडते उघडते. गंगे काय चाललंय काय तुझं? कुठे काय काहीच नाही. पर बाबा तू परत का आलास? अगं गडबडीत पट्टा विसरलो. पट्टा? कुठं ठेवला होता बरं? कुठे ठेवला होता? कुठं ठेवला होता बरं? ठेवला होता? हा पलंगावरती ठेवला होता. पलंगा खाली तर पडला नस. असं शपल. थांब बघतो. तू थांब मी बघते. तो पडला. ये हा पट्टा. हा पडला ना वा. मला वाटलंच होतं पलंगा खाली असणार. असं कधी झालं ना जातीयस ना वा. जातीयस ना. काय ग गंगे? खरंच कुणी इथं आलं नव्हतं ना? नाही कोणीच नाही. हो नाही काय कोण ओरडलं? कुठे काय कोणीच नाही. ए पाय काढे हाताची चपाती झाली माझ्या. नमस्कार. या ना आत या ना. तुझ्या माईला तू ये बाहेर. रात्रीच्या पार्याने माझ्या घरी काय करत होता? ते खाटेखाली लपून पहारा करत होतो. हो आईच्या पण भटकन नाही करत. आईच्या पदे काय भंकस लोक गुदगुल्या होतात. आईच्या पदे पळू नको. थांब तुझी जोड्याला पूजा. हॅलो कोण? कमिशनर साहेब मी टोणगेच बोलतोय. त्या टकलू गँगची काही हालचाल? अजून तरी काहीच पत्ता लागला नाही साहेब. हे पहा मला वाटतं हा त्यांचा मोठा प्लॅन असावा. तुम्ही बंदोबस्त अगदी पक्का ठेवा. मी इन्स्पेक्टर महेश जाधवला आजच्या आज पाठवून देतो. ओके बाय. एक्सक्यूज मी सर. या इन्स्पेक्टर महेश जाधव. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आताच श्रीरंगपूरचा कॉल झाला. येस सर. त्या गँगची काहीच हालचाल नाहीये. सर मला वाटतं आपण त्या झुंजारच्या रिपोर्टरला गाठायला हवं. हम्म. त्याला ही बातमी कशी मिळाली हे पाहायला हवं. एक्झॅक्टली. आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही ताबडतोब श्रीरंगपूरला निघा. गुड आयडिया सर. मी लगेच निघतो. गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. एक्सक्यूज मी. मी महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. माझं संपादकांकडे काम आहे. तुमचं नाक दाबू का? अहो संपादक साहेब कुठे आहेत? माझं अर्जंट काम आहे. एक्सक्यूज मी. येस. मे आय सिट डाऊन? प्लीज गो अहेड. मी महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. बरं मग? मुंबईहून आलोय मी. अच्छा. हे पहा माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही पाठमारच बोलणार असला तर काय? मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही? उमा तू? हो मीच. तू इथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की झुंजाराव मध्ये मामा लागतात म्हणून? हो येस. पण तुम्ही इथे कसं काय? तुमच्याच पेपर मधली हैवान गँगची बातमी. हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे. आय थिंक यू नो इट. येस आय डू. उमा ही बातमी दिली कोणी? आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे? माझा मामे भाऊ लक्षा. मी त्याला भेटू शकतो? येस ऑफकोर्स. उमा अरे आलाच तो. काय उमा कसली शाही मागवलीस? का रे काय झालं? उल्हासनगरची आहे उमटतच नाही. अरे हे कोण? अरे हे महेश जाधव. उल्हासनगर मधून आले? काहीतरी काय. अरे ते मुंबईहून आले. व्हेरी Hello. तुलाच भेटायला आलेत ते. मला अरे वा काय काम काढलं आमच्याकडे? तुम्ही जी बातमी दिलीत ना हा. हैवान गँगची हो, हो. त्याच्या इन्क्वायरीसाठी आलोय. अच्छा कुठल्या प्रेस मधून आलात? अरे प्रेस मधून नाही, मग TCB CID ऑफिस मधून. हा? CID इन्स्पेक्टर आहे ना मी. अच्छा सियाडी.
लक्ष लक्ष, अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू. आता मला सुद्धा या गावातलं तोंड काळं केलं पाहिजे. अरे? आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे. अरे, मी येतो आता, मी मी काय जातो, म्हणतो, मला excuse सोडा, me. मला जाऊ दे. मी लक्ष. उमा, अगं काय झालं ह्याला? काही नाहीये मामा. अहो नेहमीच्या धांदटपणाने सगळे शाई उडवून घेतली तोंडावर. हे कोण? हे इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो सर. द ग्रेट इन्स्पेक्टर महेश जाधव. आमच्या उमाला भेटायला आला होता वाटतं. नाही मामा, ते तर तुम्हाला. तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये. बाकी इन्स्पेक्टर महेश, तुम्ही आलात फार बरं केलं. अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते. रिअली? अहो इकडं तुमच्या धाडसाची, व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते. नाही मामा, मी ते. हो आलो माझ्या लक्षात. बरं बसा तुम्ही दोघं बोलत. नाही म्हणजे काय, उगाच माझी अडचण नको काय इन्स्पेक्टर साहेब. नाही म्हणजे उमा बेटी, नाही म्हटलं कधी काळी आम्हीही जवान होतो. अहो, पण मामा. आमचे मामा म्हणजे जरा. हो इट्स ऑलराइट. तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत.